या परिसरातील समस्यांच्या संदर्भात मी अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या समस्यांच्या संदर्भात मी हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केली होती 2 वर्षापूर्वी आणि या परिसरातील समस्यांसंदर्भात मी सतत कार्यरत असतो. रस्त्याचे रुंदीकरणासंदर्भात असेल, इथल्या वाहतूक कोंडी संदर्भात असेल, इथला पाणी प्रश्नासंदर्भात असेल, इथल्या ड्रेनेज व्यवस्थे संदर्भात असेल, ड्रेनेजच्या दुरावस्थेसंदर्भात, इथल्या स्ट्रीट लाईट संदर्भात, या सर्व समस्यांवर आम्ही सतत काम करत असतो. त्यातून महापालिकेचा पाठपुरावा करून आम्ही चांगल्या प्रकारे सुविधा देत असतो. येणाऱ्या काळामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या राज्याचं त्यांनी सक्षमपणे नेतृत्व केलं आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेलं आहे आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून करत आहेत. हे सर्व करत असताना त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही या निवडणुकीत निवडून आल्याच्या नंतर इथले सर्वात प्रथम इथली वाहतूक कोंडी असेल, त्यानंतर इथला पाण्याचा प्रश्न असेल, जे दिवसाड पाणी पुरवठा होतो त्याच्यावर असेल, आणि उर्वरित जी राहिलेली ड्रेनेजची कामं आहेत ती ड्रेनेजची कामे, स्ट्रीट लाईटची जी काही थोड्या प्रमाणावर कामे राहिलेली आहेत, रखडलेली आहेत, ती कामे, या सर्व कामांवर आम्ही काम करणार. सध्या या भागात जी धूळ आहे किंवा रस्ते आहेत याची एक समस्या जी आहे ती सध्या वाहतूक कोंडी आणि धुळाची. तर या समस्येवर तुमच्याकडे जे रोडमॅप आहे का, किंवा ही समस्या तुम्ही कशी सॉल्व्ह करणार आहे निवडून आल्यानंतर? हे पहा, या परिसराचा नव्यानं आता 2 महिन्यापूर्वी प्रस्तावित डीपी विकास आराखडा झालेला आहे, ज्याला आपण डीपी म्हणतो. त्या विकास आराखड्याच्या अंतर्गत इथल्या ज्या रस्त्याचं रुंदीकरण होणार आहे ते रुंदीकरण होऊन या ठिकाणी चांगल्या प्रकारचे रस्ते व्हावेत, ही आमची गेल्या अनेक वर्षापासून भूमिका आहे. आणि ही भूमिका त्याप्रमाणे आम्ही त्याचे काम करत आहोत. हा समोरचा जो रस्ता आहे, आपण माझ्या कार्यालयाच्या समोर पाहिलं तर हा जवळपास 32-33 वर्षापूर्वी त्या रस्त्याचं ॲक्विजिशन झालेलं आहे, जमिनीचं अधिग्रहण झालेलं आहे जिल्हाधिकाऱ्याकडनं. तरीही तो 18 मीटरचा रस्ता आजपर्यंत 32 वर्षामध्ये पूर्ण झालेला नाही. 32-33 वर्ष झाली तो पूर्ण झालेला नाही. या सगळ्या महानगरपालिका असेल, त्या तत्कालीन PWD असेल, त्यानंतर PMRD असेल, ही सगळी लोक हा ॲक्विजिशन झालेला रस्ता 18 मीटरचा आजही करू शकत नाही. नागरिकांना प्रचंड त्रास होतो. लोकवस्ती वाढलेली आहे, मांजरी परिसरात असेल, आमच्या केशवनगर परिसरात असेल, आणि ह्या सगळ्या संध्याकाळच्या वेळेला रोज 4-4 तास त्या ठिकाणी ट्रॅफिक जामची समस्या आहे. हे सर्व ट्रॅफिक जामची समस्या, त्यातून नागरिकांना प्रचंड मनस्ताप होतो. रस्त्यावर ट्रॅफिकमध्ये रस्ता मार्ग काढत असताना अनेक ठिकाणी वादविवाद होत असतात. नागरिकांची वेळेचा अपव्यय होऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यांचा मानसिक त्रास या सर्व वाहतुकीच्या प्रश्नामुळे होतो. हा प्रश्न तुम्ही सर्वात पहिले जो आहे ते निवडून आल्यानंतर या प्रश्नाचा पाठपुरावा कराल असं एक आश्वासन जनतेला मी निवडून आल्याच्या नंतर 6 महिन्याच्या आत कुठल्याही परिस्थितीत महानगरपालिकेच्या माध्यमातून हा रस्ता 18 मीटर मिनिमम तो वाहतुकीसाठी कशा पद्धतीने खुला होईल, आणि इथला डीपी प्रस्तावित जो डीपी आहे त्याच्यामध्ये जे अंतर्गत कनेक्टिंग रस्ते आहेत ते रस्ते त्याचं जागेचं अधिग्रहण करणं आणि त्याच्यावर बजेट टाकून त्याच्यावर लवकरात लवकर काम सुरू करणं, याच्यावर आम्ही काम करणार आहोत.